हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांनी वाशिम, जालना आणि यवतमाळ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय देखील घेतलेले आहेत। सर्व बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर चला पाहूयात आजच्या झटपट सर्व काही बातम्या। महत्त्वाची बातमी आहे, आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदतीची गरज। शेतकऱ्यांच्या जीवनात अवघड परीक्षा, सिंचनाची सुविधा कधी मिळणार प्रश्न उपस्थित। सोयाबीन उत्पादकांच्या पदरी दिवाळीनंतरही निराशा, काही ठिकाणी सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात कमी दर मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत। पडत्या दराने शेतकरी हातात झालेले असून सोयाबीनला 6000 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी। महत्त्वाची बातमी, येणाऱ्या 15 दिवसांमध्ये संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। पीक विमा नुकसान भरपाई पैसे वाटप होणारे जिल्हे कोणते आहेत त्यांची यादी आलेली असून पुढे आपण माहिती बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। अवकाळीचा धुमाशान सुरू, सध्या स्थितीला बळीराजा उद्ध्वस्त झाल्याचीच परिस्थिती। मोठ्या प्रमाणात तुफान पावसाने गोदावरी नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आल्याची चित्र। शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी, अहवालाप्रमाणे आता नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम मंजूर। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज देखील 12 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत। नेमके कोणते 12 जिल्हे आहेत त्यांची नावे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळतील, त्यासाठी 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी नक्की देऊ। पैसे वाटप सुरू, लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळतच राहील, अखेर मुख्यमंत्री यांनी घेतला निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा गवाही, ते म्हटले की आता लाडक्या बहिणीला दिवाळी भेट भाऊबीज ही मिळतच राहणार आहे। हप्ते आता बंद होणार नाहीत। लवकरच आता ऑक्टोबर हप्त्याची देखील 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार। 2026 नंतर शेतकऱ्यांना मोफत वीज देणार, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टपणे वक्तव्य। परतीच्या पावसाने झोडपले शेतकऱ्यांना, सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात चिंता। पावसाने झोडपले आहे मोठ्या प्रमाणात नुकसान। रब्बीसाठी 3.45 लाख क्विंटल जादा बियाणे उपलब्ध, सध्या स्थितीला बियाण्यांची गरज मोठ्या प्रमाणामध्ये आहे व यावेळी चांगली बियाणे उपलब्ध असल्याने पेरणी साठा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन। त्यांनी दिली स्पष्टपणे माहिती, महायुतीमध्येच निवडणुका लढणार असल्याचं सांगितलं। कर्जमाफीसाठी कडूंसह शेतकरी शेकडो ट्रॅक्टर घेऊन नागपूरकडे जाणार। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। ई-केवायसी नसल्याने डीबीटी पासून लाभार्थी वंचित, शेतकरी मित्रांनो डीबीटीतून पैसे वाटप सुरू, ई-केवायसी करा। शेतकरी कर्जमाफीसाठी मुहूर्त कधी निघणार, आजवर एवढा लबाड मुख्यमंत्री पाहिला नाही, बच्चू कडू यांचं मुख्यमंत्र्यांना पाहून वक्तव्य। बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दरामध्ये शेतमाल खरेदी, शेतकऱ्यांनी कोणाकडे करायची तक्रार असा प्रश्न उपस्थित। सध्या स्थितीला हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी करत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। महत्त्वाची बातमी, थकीत पीक विमा वाटप सुरू, शेतकऱ्यांना दिलासा। यादी आलेली असून यादीत आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही सर्व बघायला मिळेल। लक्ष देऊन आता फक्त 2 मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तसेच आता थकीत पीक विमा वाटप सुरू झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। पहिला टप्पा हा डायरेक्ट आता जमा होणार असून यामध्ये धाराशिव जिल्हा पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत। त्यानंतर दुसरा जिल्हा बीड जिल्हा, याही ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट रक्कम जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगली खुशखबर मिळालेली आहे। अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे माहिती आपण पाहूयात। महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हरभरा पिकातून योग्य चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवेज 81 ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता। इनोवेज 81 या व्हरायटीची मोठ्या प्रमाणात पेरणी गेल्या वर्षी पंजाब डक यांनी केलेले होते, त्यांना देखील चांगली पेरणीला उतारा मिळाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। अधिक माहितीसाठी खाली संपर्क दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधून माहिती मिळवू शकता।
EKYC अभावी 16 लाख शेतकरी अनुदानापासून वंचित. EKYC लवकरात लवकर करून घेण्याची गरज आहे जेणेकरून पैसे बँक खात्यावरती येतील. EKYC करण्यासाठी आता तुम्हाला जे आहे ते शहरी भागाकडे जावं लागणार आहे. 1139 कोटी रुपये आता वाटप सुरू होणार असून हे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकणार आहेत. जर हे तुम्हाला पाहिजे असतील तर आता जेवढं होईल तेवढं तात्काळ EKYCचं काम करा, पैसे बँक खात्यामध्ये येतील. महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांवर आसमानी संकटाचा वारा सुरू. सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचे थैमान. श्रीरामपूर, कोपरगाव, राहता, संगमनेर, राहुरी, नेवाशाला पावसाचा मोठा तडाखा. शेती पिकांचे अतोनात नुकसान. शेतकरी सध्या स्थितीला चिडले. तहसीलदारांची गाडीच फोडली. मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक किंवा नुकसान भरपाईच्या मदतीची गरज देखील आहे, तसेच हमीभावाची प्रतीक्षा. निराधाराबाबत महत्त्वाची बातमी, निराधार भूमिहीन शेतमजुरांच्या अनुदानाचा मार्ग झाला मोकळा. 96 कोटींचा निधी वाटपाचा शासन निर्णय आलेला असून डायरेक्ट आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय बघायला मिळत आहे. या माध्यमातून डायरेक्ट पैसे आता वाटप होणार आहेत. 96 कोटींचा निधी बँक खात्यात येणार. अखेर आनंदाची बातमी आली. पीक विमा नुकसान भरपाई मिळणारे जिल्हे सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत. सर्व काही याद्या सरकारच्या माध्यमातून आलेल्या आहेत. आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पीक किंवा नुकसान भरपाईचे हप्त्याचे पैसे हे तुम्हाला मिळणार आहेत. कोणाला 17,000 तर कोणाला 18,500 रुपये आता पूर्णपणे वाटप सुरू होत आहे. यामध्ये पहिला जिल्हा सोलापूर असून सोलापूर जिल्ह्यात पण पैसे वाटप सुरू होत आहे. दुसरा जिल्हा सांगली जिल्हा आहे. सांगली जिल्ह्यातील 88,143 शेतकऱ्यांना 70,418.89 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 103 कोटी 37 लाख रुपयांचे नुकसान भरपाई वाटप सुरू झालेले आहे. पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी खुश. फडणवीसांची घोषणा अंमलात केव्हा येणार? शेतकऱ्यांना रब्बीचे आणि विम्याचे पैसे कधी मिळणार? प्रश्न उपस्थित. लवकरात लवकर ही भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात यावे असा प्रश्न आता सध्या स्थितीला उपस्थित करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा भव्य मोर्चा. कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांचा भव्य मोर्चा आता आपल्याला बघायला मिळत आहे. लवकरात लवकर कर्जमाफी करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. नागपूरमध्ये हजारो ट्रॅक्टरांमध्ये मोर्चा. EKYC नंतरच अनुदान. शासनाने नुकसान भरपाईसाठी पहिल्या 4 टप्प्यात 3,198 कोटी रुपयांचे अनुदान आता मंजूर केलेले असून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र यासाठी EKYCची गरज असून राज्यातील शेतकऱ्यांनी EKYC करून घ्यावी जेणेकरून डीबीटीतून डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येतील. कापूस वेचणीसाठी मोजावे लागतात 10 ते 12 रुपये तरी मजूर मिळेना. सध्या स्थितीला कापूस उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये आहे. मजूर काही मिळत नसल्याने शेतकरी चिंतेमध्ये असून सध्या स्थितीला कापसाला वेचण्यासाठी गरज. ओलाव्यात अडकली कापूस खरेदी. ओलावा जास्त असल्याने कमी भावात कापूस विकण्याची वेळ. सध्याची परिस्थिती बघायला मिळत आहे. ओलाव्यामध्ये ही स्थिती पाहायला मिळत आहे. तसेच कापसाला नेमका बाजारभाव चांगला कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कमीत कमी कापसाला 9,500 रुपयांचा दर भेटावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जास्तीत जास्त 11,000 रुपये भाव. शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे जाहीर झालेले आहेत. कोणत्या जिल्ह्यात किती रुपये वाटप सुरू होत आहेत, किती रुपये रक्कम सरकारने जाहीर केलेला आहे तर यादी बघू शकता. आता यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील. तर इकडे बघा, यामध्ये परभणीसाठी 374 कोटी 19 लाख रुपये वाटप आता सुरू झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत 214 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत. परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. त्यामुळे कसलीच काळजी व चिंता आता करत बसू नका. आतापर्यंत 21 लाख शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटप सुरू होत आहेत. हिंगोली जिल्ह्यात देखील 299 कोटी रुपये वाटप सुरू. अवकाळीची हजेरी, पिकांना फटका. सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेमध्ये बघायला मिळत आहे. लवकरात लवकर नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना मिळावी अशी देखील मागणी आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे दिले तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, कारण की आता मदतीची गरज असून शेतकऱ्यांना आता मदत दिल्यावर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल. पैशाची चांगलीच गरज.
नाफेडच्या निकषांमुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांची सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये घोची. सध्या नाफेडच्या निकषामुळे शेतकरी यांची अशी स्थिती बघायला मिळत आहे. लवकरात लवकर सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू करावे अशी सरकारकडे शेतकऱ्यांची मागणी देखील आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 411 कोटींचा निधी. अतिवृष्टीचा फेरा. पंचनाम्यांच्या अपलोडिंगमुळे मदत निधी वाटपाला विलंब झालेला होता. मात्र आता मदत निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून 411 कोटी रुपयांचा निधी आता वाटपाला सुरुवात होत आहे. यामध्ये तालुके आलेले असून पहिला तालुका अक्कलकोट, दुसरा तालुका बार्शी, तिसरा तालुका करमाळा आहे. तसेच त्यानंतरचा तालुका माडा तालुका बघायला मिळत आहे व त्यानंतर माळशिरस तालुका असून या ठिकाणी पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे आता कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. त्यामुळे पूर्ण पैसे हे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळतील. शेतकऱ्यांसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय जाहीर झाल्याने शेतकरी वर्ग देखील खुश झालेला आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी. जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं आता सांगण्यात आलेलं आहे. कर्जमाफी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आंदोलन कधीच मागे घेतलं जाणार नाही. बच्चू कडू यांचं वक्तव्य असून त्यांनी स्पष्टपणे ही भूमिका मांडलेली आहे. कर्जमाफीबाबत सरकार निर्णय घेणार का प्रश्न. कर्जमाफीसाठी बामणाची वाट बघताय का. बच्चू कडूंचा सवाल. कर्जमाफीसाठी मुहूर्त काढायला युपीचा बामण आणू का असं ते म्हटलेलं आहे. असं त्यांनी खोचक सवाल उपस्थित केलेला आहे. कर्जमाफीसाठी त्यांचा हा शब्द. महत्त्वाची बातमी. मनोज जरांगे पाटील यांच्यावर मी कधीही टीका केली नाही. पंकजा मुंडे युतीबाबत महायुतीचे नेते निर्णय घेणार. सद्यस्थितीला मनोज जरांगे यांच्याबाबत पंकजा मुंडेंचं विधान. महत्त्वाची बातमी. दिवाळी होताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. काहींना 8,500 रुपये मिळत आहेत. काहींना चांगली रक्कम आता जमा होत असल्याने दिलासा मिळतोय. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्याने शेतकरी पण खुश झालेले आहेत. खूप दिवसानंतर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारने पैसे वाटप करण्याचं काम सुरू केलेलं आहे. जालना, बीड, धाराशिव, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर लातूर तसेच परभणी जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळणार असून काळजी करायची नाहीये. अजून बऱ्याच ठिकाणी मदत वाटप होणार. कर्जमाफीवर बोला म्हणत अजित पवार यांच्या सभेत गोंधळ. 8 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. कर्जमाफीवर बोला असा प्रश्न काही ठिकाणी सभेमध्ये उपस्थित केलेला होता. त्यानंतर 8 जणांवर आता गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सद्यस्थितीला बघायला मिळत आहे. सभेमध्ये थेट गोंधळ झाला कर्जमाफीबाबत. भाज्यांच्या दरात पुन्हा वाढ. आता आवक घटल्याचा परिणाम. MPSC मधील सध्याचे पालेभाज्यांचे दर देखील बघायला मिळत आहेत. तसेच आता भाज्यांच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा नक्की मिळू शकतो. शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट. महत्त्वाच्या बातम्या झटपट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. रोजची रोज अशाच ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या बघायला मिळतील. तसेच तुमचा जिल्हा व तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवू शकता. त्याबाबत पीक विम्याची बातमी नक्की देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.